नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की जीवा जमिनीवर झोपलेला असतो. त्याचवेळी मानिनी त्याच्याजवळ येते आणि विचारते, जीवा तू नेहमीच असं खाली झोपतोस का? तुझं नंदिनीसोबत काही भांडण झाले का? जीवा मात्र सरळ उत्तर न देता उडवाउडवीचे उत्तर देतो. हे ऐकून मानिनी तिथून निघून जाते. त्यानंतर जीवा सुटकेचा निश्वास टाकतो आणि स्वतःशीच बोलतो, आज तर निभावलं. आईला कळलं असतं की मी रोजच खाली झोपतं तर काय झालं असतं. पुढच्या दृश्यात मानिनी नंदिनीच्या भेटीला जाते. ती नंदिनीला सांगते, मला पूर्ण विश्वास आहे की माझ्यानंतर या घराची जबाबदारी तू योग्यरित्या पार पाडशील. तू एक चांगली सून होशील. हे ऐकल्यावर नंदिनी मनात विचार करत राहते, आईने माझ्यावर इतका विश्वास दाखवलाय, पण मी त्यांना कसं सांगू की मी फक्त 4 दिवसांसाठीच्या घरची सून आहे आणि जर घटस्फोटबद्दल सांगितलं तर त्यांना खूपच मोठा धक्का बसेल. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला रम्या वसुंधराला सांगते की आज जर पिऊनं तुझं ऐकलेलं आणि काही बोलली तर आपल्याला तिच्याशी बोलून हा विषय इथे संपवावा लागेल. वसुंधरासुद्धा याच दुजोरा देते, काही झालं तरी हे गुपित कोणालाही समजलं नाही पाहिजे. आता दोघीही पिऊचं तोंड बंद करण्याचा प्लॅन करत आहेत. त्यामुळे प्रश्न उभा आहे, रम्या आणि वसुंधराकडून पिऊच्या जीवाला काही धोका तर नाही ना? हे पाहणं खूपच उत्कंठवर्धक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.